नमस्कार, मी प्राची साळुंखे. टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. आज जागतिक एपिलेप्सी दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण एका महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे अपस्मार आणि त्यावरील उपचार. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले आहेत कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसन्न कासेगावकर. डॉक्टर, टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. कृपया आमच्या प्रेक्षकांना आपली आणि आपल्या कार्याची थोडक्यात ओळख करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट CNS हॉस्पिटल. सोलापूरमध्ये मी 2006 पासून आजतागायत प्रॅक्टिस करतो आहे. 1996 साली MBBS मध्ये युनिव्हर्सिटीत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालो. MD मध्ये मी युनिव्हर्सिटीत पहिला आलो आणि त्याच्यानंतर DM न्यूरोलॉजीमध्ये देखील मी 2006 साली JJ हॉस्पिटलमधून मी गोल्ड मेडल मिळवलो आणि त्याच्यानंतर मी ताबडतोब सोलापूरमध्ये रुग्णसेवेमध्ये कार्यरत झालो. गेली 5 वर्ष CNS हॉस्पिटल हे 110 बेडचं न्यूरोलॉजीचं हॉस्पिटल हे मी आणि माझी सुविद्य पत्नी डॉक्टर सीना हे दोघं मिळून चालवत आहोत आणि अविरत सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील जे न्यूरोलॉजीचे पेशंट आहेत त्यांना आम्ही सेवा देत आहोत. चला तर मग आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. डॉक्टर, अपस्मार म्हणजे नेमकं काय? चांगला प्रश्न आहे. अपस्मार आणि फिट येणे हा जगाला घाबरवणारा आजार आहे. एखाद्या व्यक्तीला कुठेही फिट आलेली आपण पाहिली तर सर्वसामान्य माणूस खूप घाबरून जातो. घरच्या लोकांची तर फारच त्याच्यामध्ये त्रेधा उडते. तर अपस्मार आजार येतो म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे मेंदूमध्ये थोडा शॉर्ट सर्किट झाल्यासारखा होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला शॉक लागल्यानंतर कसा व्यक्ती झटके मारतो, एकदम थरथर उडतो, तसंच हे जे शॉर्ट सर्किट आहे ते ब्रेनच्या आतल्या बाजूला होतं आणि त्याच्यामुळे शरीर अविरतपणे हलतं आणि पेशंट बेशुद्ध होऊ शकतो. तसं अपस्मार येणे एक फिट येण्याला आम्ही लगेच अपस्मार आहे असं म्हणत नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीला आयुष्यात एखादी फिट कुठल्या तरी कारणाने येऊन जाते तर त्या पेशंटला लगेच आम्ही एपिलेप्सी किंवा अपस्मार असं आम्ही त्यांना लेबल नाही करत. अपस्माराची व्यक्ती ती की ज्याला वारंवार म्हणजे एक सोडून अनेकदा बिना कारणाची किंवा कुठल्या तरी कारणाने फिट्स येतात किंवा त्याला मिरगीचा अटॅक होतो, अशाच पेशंट्सना आम्ही अपस्मार असं म्हणतो. डॉक्टर, अपस्मारची लक्षणं नेमकी काय आहेत? सर्वसामान्य लोकांना अपस्माराची काय लक्षणं आहेत हे माहीतच आहे. म्हणजे आता आपण बऱ्याचदा कधीतरी रस्त्यात एखाद्या कोपऱ्यात एखाद्या व्यक्तीला झटके येऊन पडलेला आपण पाहिलेला आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिलेलं आहे. तर ह्याचे अनेक प्रकार आहेत. जो आपल्याला दिसणार आहे ज्याला आम्ही जनरलाइज टॉनिक क्लॉनिक कन्व्हल्जन्स असं म्हणतो, हा सगळ्यात कॉमन टाईपचा अपस्मार आहे, ज्याच्यामध्ये पेशंट अचानक बेशुद्ध होतो, त्याचे डोळे पांढरे होतात, हातपाय सुरुवातीला थोडे कडक होतात आणि त्याच्यानंतर हे हातपाय झाडले जातात आणि त्याच्यामध्ये थोडासा तोंडाला फेस येऊ शकतो, थोडं जीभ चावली जाऊ शकते. कधी कधी एखाद्या पेशंटला या अवस्थेमध्ये अंगावर लघवी किंवा शी देखील होऊ शकते आणि ही अवस्था साधारण 3 ते 5 मिनिट चालते आणि कालांतराने त्याच्यानंतरच्या एक साधारण 20-30 मिनिटांनंतर पेशंट हळूहळू शुद्धीवर येतो. पण हा झाला सगळ्यात कॉमन असलेला प्रकार. पण हे सोडून पण अपस्माराचे काही छोटे प्रकार देखील आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कॉम्प्लेक्स पार्शियल एपिलेप्सी हा प्रकार हा मोठ्या झटक्यानंतरचा 2 नंबरचा कॉमन प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पेशंट फक्त 2 ते 3 मिनिटासाठी हरवल्यासारखा करतो. म्हणजे डोळा मचमच करणे किंवा तोंडाची चपचप हालचाल होणे, जिभेची हालचाल होणे किंवा काहीतरी शरीरावर किंवा आजूबाजूला शोधल्यासारखं करणे. या परिस्थितीमध्ये पेशंट 2 ते 3 मिनिटं जगापासून तुटलेला असतो आणि हे असे ऑटोमॅटिझम्स करतो. तर हे केलेलं असं जेव्हा होतं तेव्हा बऱ्याचदा रुग्णांच्या नातेवाईकांना कळतच नाही की हा एक फिटचा प्रकार आहे. तर त्यांना असं वाटतं की भूत लागलंय का किंवा काही मनावर परिणाम झालाय का. तर अशा परिस्थितीमध्ये ते त्या पेशंटला घेऊन न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जाण्याच्या ऐवजी ते इतरत्र कुठेतरी घेऊन जातात आणि त्यांची दिशा चुकते. हे सोडून इतर प्रकार म्हणजे ॲब्सेंट सीजर, म्हणजे ज्याच्यामध्ये पेशंट फक्त काही क्षणासाठी फक्त तंद्री लावतो. म्हणजे बोलता बोलता अचानक काही क्षणासाठी शांत होतो आणि परत त्या क्षणानंतर पेशंट परत नॉर्मल होतो. हे विशेषतः लहान मुलांमध्ये तंद्री लागणं हे जे म्हणतं हे कधी कधी फिटचं लक्षण असू शकतं. आणि काही पेशंट्सना इतर दुर्मिळ प्रकारचे फिट्स असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये जस्ट जनरलाइज टॉनिक सीजर्स किंवा एटोनिक सीजर्स, म्हणजे पेशंट फक्त धाडकन पडतो आणि काही मिनिटांनंतर उठतो किंवा धाडकन पडतो, ढिला राहतो आणि काही मिनिटांनंतर उठतो. असे अनेक प्रकार असू शकतात. तर हे सगळे अपस्माराचे वेगवेगळे प्रकार आहेत. डॉक्टर, तिसरा महत्त्वाचा प्रश्न,
अपस्मारबद्दल अनेक गैरसमज आहेत, अनेक अंधश्रद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अपस्मार आल्यानंतर चपलेचा वास देणं, त्याचप्रमाणे चावी घट्ट पकडणं असे प्रकार घडत असतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जेव्हा पेशंटला मोठा झटका येतो, तीव्र झटका येतो किंवा कॉम्प्लेक्स पार्शियल एपिलेप्सी येते, अशा सिच्युएशनमध्ये ही अवस्था साधारण 3 ते 5 मिनिटच राहते. हे नैसर्गिकदृष्ट्या मेंदूमध्ये होणारं शॉर्ट सर्किट आहे, जे ऑटोमॅटिकली 3 ते 5 मिनिटांनी बहुतेकदा थांबतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याने एक पेशंटला फायदा होण्याच्या ऐवजी त्याचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ बरेचसे लोक तोंड जोरात उघडून त्याच्या तोंडामध्ये काहीतरी चावी वगैरे द्यायचा प्रयत्न करतात. ह्याच्यामध्ये पेशंटचा दात पडू शकतो, त्याची जीभ अधिक प्रमाणात चावली जाऊ शकते किंवा त्याच्या ओठांना किंवा गालाच्या आतल्या बाजूला इजा होऊ शकते. तर अशा गोष्टी न करणं हे जास्त श्रेयस्कर आहे. आणि त्याचबरोबर मुलींना जर अपस्मार असेल तर वैवाहिक जीवन सुरू करताना त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. एकूणच समाजात अपस्मारला निगेटिव्हली पाहिलं जातं, त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये अपस्माराला फार निगेटिव्हली पाहिलं जातं, फार वाईट दृष्टीने पाहिलं जातं की अपस्मार एखाद्या मुलीला असेल तर त्या मुलीचं लग्न जुळायला हे फारच प्रॉब्लेम होतात. आणि बहुतेक अपस्माराच्या केसेस या जेनेटिक नसतात. तर त्यामुळं एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या उपवर मुलीला अपस्माराचा आजार असेल तर अशा मुलीमुळं तिच्या वैवाहिक आयुष्यावर, तिच्या प्रेग्नन्सीवर किंवा तिच्या बाळावर परिणाम होण्याची शक्यता फार कमी असते. फक्त या परिस्थितीमध्ये सामान्यतः न्यूरोलॉजिस्टची परवानगी घेऊन त्यांना इन्फॉर्म करून जर लग्न केलं तर त्यांचं वैवाहिक आयुष्य, प्रेग्नन्सी आणि त्यांचे जे बेबी आहे हे सगळं सुरक्षित ठेवायला आम्ही त्यांना खूप मदत करू शकतो. आपण पाहतो की अपस्मारचे जे रुग्ण आहेत त्यांना फार रिस्ट्रिक्शन्स येतात. खास करून जे तरुण आहेत त्यांना गाडी चालवण्यापासून बंधनं घातली जातात. ते कितपत योग्य आहे? ओके, गाडी चालवणं अपस्माराच्या पेशंटनी कायदेशीरदृष्ट्या परमिशन नाही आहे. ओके, पण अशा पेशंट्सना ज्यांना फिट्स फार कमी येतात, म्हणजे ज्यांना कधीतरी वर्षातनं एकदा, 2 वर्षातनं एकदा, 5 वर्षातनं एकदा फिट्स येतात, अशी व्यक्ती सुरक्षितपणे गाडी चालवू शकते. काही अपस्माराच्या पेशंट्सना फक्त रात्री झोपेतच फिट्स येतात. अशा व्यक्तींना गाडी चालवायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण गाडी चालवायची असेल तर आपण आपल्या डोक्याची काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः अपस्माराचा पेशंट ज्यांना आजार मेंदूचा आहे, जर त्यांना चुकून माकून मेंदूला जर इजा झाली तर त्यांचा अपस्मार वाढू शकतो. तर अशा सिच्युएशनमध्ये मी सांगेन की डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या परमिशननीच आणि स्ट्रिक्टली हेल्मेट वापरून किंवा जर तुम्ही 4 व्हीलर वापरत असाल तर सीट बेल्ट आणि ट्रॅफिकचे सगळे नियम पाळून ड्रायव्हिंग करायला काहीच हरकत नाही. हे वगळता त्यांच्यासाठी कुठलाही रेस्ट्रिक्शन नाही आहे. डॉक्टर, अपस्मार हा किती घातक आहे? म्हणजे अपस्मारमध्ये गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते का? सर्वसामान्यतः अपस्मारामध्ये कुठलीही गुंतागुंत होत नाही. म्हणजे अपस्माराचा पेशंट जर व्यवस्थित गोळ्या घेत असेल आणि त्यांनी जर व्यवस्थित सगळ्या डॉक्टरांच्या सूचना फॉलो केल्या तर गुंतागुंत होत नाही. परंतु गुंतागुंत निश्चित होऊ शकते. त्या काय होऊ शकतात? म्हणजे उदाहरणार्थ काही पेशंट्सचा अपस्माराच्या दरम्यान मृत्यू होऊ शकतो. तो कसा? एक, जर चुकून माकून ड्राईव्ह करताना किंवा पोहताना जर अचानक फिटचा अटॅक आला तर त्या पेशंटचा ॲक्सिडेंट होऊन किंवा बुडून त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. किंवा एखाद्या कठीण ठिकाणी जर पेशंटला अचानक अपस्मार आला, म्हणजे उदाहरणार्थ आगीच्या जवळ असताना अपस्मार आला किंवा जिना उतरताना अपस्मार आला आणि तिथं पेशंट पडला आणि त्याच्याने भाजून किंवा पडून पेशंटला इजा होऊ शकते. हे सोडून सतत म्हणजे पेशंटचे नॉर्मली फिट्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 मिनिटात थांबवून जातात. पण एक असा प्रकार आहे ज्याला आम्ही स्टेटस एपिलेप्टिकस म्हणतो. याच्यामध्ये एपिलेप्सी चालू होते, फिट्स चालू होतात आणि ते थांबतच नाहीत. मग ही फिट्स जर समजा 10 मिनिटं, 15 मिनिटं सलग चालू राहिले तर या परिस्थितीमध्ये पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो. अपस्मारामुळे पेशंट खाली पडल्यामुळे देखील हाड तुटणे किंवा कुठेतरी खरचटणे, मुकामार लागणे अशी गुंतागुंत देखील होऊ शकते. आणि दीर्घकाळ फिट्स राहिले तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जीभ चावली जाते, दात पडू शकतात किंवा कधीकधी पेशंटला आतल्या आत उलटी होऊन ती छातीत जाऊन पेशंट सिरियस होऊ शकतात. पण हे जे कॉम्प्लिकेशन्स मी सांगितलेत ते फार दुर्मिळ आहेत. फक्त हे अशा पेशंट्समध्ये कॉमन आहेत जे लोक गोळ्या घेण्यामध्ये गडबड करतात किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करत नाहीत.
खरं तर फारच महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयावर असंख्य प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. मात्र या ठिकाणी थोडंसं थांबतोय, घेतोय एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाईममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. अपस्मार आणि त्यावरील उपचार या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसन्न कासेगावकर. ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, खरं तर बऱ्याचदा आपल्याला आजार आहे हे रुग्णांना वेळेवर कळत नाही, तर रुग्णांनी डॉक्टरला कधी भेटलं पाहिजे त्याविषयी काय सांगाल? महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वसामान्यतः पहिला झटका आला तर ताबडतोब लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणं आवश्यक आणि प्रिफरेबली तुम्ही न्यूरोलॉजिस्टना भेटणं आवश्यक आहे. कारण हा असा आजार आहे जो बहुतेक केसेसमध्ये केवळ औषधांवर बरा होतो. तर अशा सिच्युएशनमध्ये न्यूरोलॉजिस्ट हे सगळ्यात चांगले डॉक्टर असू शकतात. अर्थात जर तुम्हाला ते न्यूरोलॉजिस्ट तुमच्या आजूबाजूला उपलब्ध नसतील तर तुम्ही फिजिशियनकडे किंवा तुमच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे देखील जाऊ शकता. सो पहिला झटका आल्यानंतर जाणं आवश्यक आहे. किंवा जर एखाद्या पेशंटला रेग्युलर झटके येत होते पण त्याचं झटक्याचं प्रमाण वाढलंय किंवा झटक्याचं स्वरूप बदललंय की पूर्वी छोटी फिट होती आता मोठी फिट आली, पूर्वी कदाचित 3 महिन्यातनं 4 महिन्यातनं एखादी छोटीशी फिट होती ती जी ते महिन्याला किंवा 15 दिवसाला यायला चालू झाली किंवा त्याचं स्वरूप बदललं असेल तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या तज्ज्ञांना भेटणं आवश्यक आहे. विशेषतः मी असं सांगू इच्छितो की एखादे तुम्ही काही प्लॅन करत असाल, म्हणजे उदाहरणार्थ की तुम्हाला कुठेतरी मोठ्या ट्रिपवर जायचं आहे आणि काही विशेष प्रॉब्लेम नाही, तर अशा सिच्युएशनमध्ये येऊन भेटणं आवश्यक आहे. एखादी लस घ्यायची आहे, म्हणजे आता कोविडची लस घ्यायची आहे किंवा अशी काही शंका असतील तर अशी काही डाऊट्स असतील तेव्हा देखील डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. आणि मी विशेषपणे नमूद करू इच्छितो की मुली ज्यांचं विवाह व्हायचं आहे किंवा जे प्रेग्नन्सी प्लॅन करत आहेत अशा व्यक्तींनी डेफिनेटली, अशा मुलींनी आणि त्यांच्या पॅरेंट्सनी लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्टना भेटणं आवश्यक आहे. हे का? कारण फिटसाठी वापरले जाणारी काही औषधं असतात जी प्रेग्नन्सीला चालत नाहीत. जर अशी एखादी मुलगी अशा एखाद्या विशिष्ट औषधांवर आहे की जी प्रेग्नन्सीला चालत नाहीत किंवा ज्याचा बाळावर दुष्परिणाम होऊ शकतो, तर अशा जर मुली आमच्याकडे अगोदर आल्या, लग्न ठरल्यानंतर किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करताना आमच्याकडे आल्या, तर आम्ही त्यांना अशा औषधं काढून दुसऱ्या औषधांवर त्यांना शिफ्ट करू शकतो जी प्रेग्नन्सीच्या दृष्टीने किंवा बाळाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आहेत. तर असं जर केलं तर त्यांची प्रेग्नन्सी आणि त्यांचं वैवाहिक जीवन आम्हाला अधिक सुखकर करता येतं. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे की कधी डॉक्टरांना भेटायचं हे कळणं फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर, अपस्मार आलेल्या रुग्णांवर प्रथमोपचार काय करायला हवा? मी वारंवार सांगतो आहे की फिट्स ही अशी गोष्ट आहे जी 3 ते 5 मिनिटात थांबून जाते. तर असा पेशंटला चुकून माकून जर फिट आली आणि तुम्ही पाहिलं या पेशंटला, तर सगळ्यात अगोदर त्या पेशंटला पडण्यापासून रोखलं पाहिजे. जर त्याचा तोल चाललाय आणि तो पडतोय असं वाटतंय आपल्याला, तर त्या पेशंटला पडण्यापासून त्याला ताबडतोब आधार द्यावा. त्याला सावकाशपणे जिथं आहे तिथं आपण त्यांना आडवं करावं. शक्यतो एका कुशीवर घ्यायला पाहिजे. त्याच्या अंगावर जर कुठले टाईट कपडे असेल, म्हणजे उदाहरणार्थ कॉलरचं बटन लावलं असेल, टाय असेल, तर तो थोडासा लूज करायला पाहिजे जेणेकरून पेशंटला श्वास घ्यायला थोडंसं इझी व्हायला पाहिजे. आणि जेव्हा पेशंट हातपाय झाडत असतो तेव्हा त्याच्या शरीराला फक्त आपल्याला धरून ठेवायचं आहे, त्याला गच्च पकडून त्याची हालचाल रोखण्याचा प्रयत्न नाही करायला पाहिजे. बऱ्याचदा अशा पेशंट्सना तोंडामध्ये फेस येतो किंवा कधी कधी थोडंसं रक्त देखील येताना आपल्याला दिसतं. अशा सिच्युएशनमध्ये त्यांना पॅनिक न होता फक्त छोट्याशा रुमालाने किंवा कापडाने त्याचं तोंड आपण पुसत राहिलं पाहिजे. एखाद्या वेळेला त्यांना अंगावर शी जरी झाली तरी त्याची काळजी नाही करायला पाहिजे. आणि जर पेशंट एखाद्या डेंजरस जागी जर त्याला फिट्स यायला चालू झाले, म्हणजे उदाहरणार्थ जिन्यापाशी आले असतील किंवा लिफ्टच्या दरवाजापाशी आले असतील किंवा कुठेतरी स्वयंपाकघरामध्ये गॅस जवळ असताना जर एखाद्या स्त्रीला फिट आली असेल, तर तिथून तिला पटकन उचलून त्या अवस्थेमधून तिला एका सुरक्षित जागी आणलं गेलं पाहिजे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिट्स येत असलेल्या पेशंटला तोंडामध्ये पाणी किंवा अन्न किंवा ग्लुकोज घालण्याचा काही प्रयत्न नाही करायला पाहिजे. जेव्हा व्यक्ती शुद्धीवर येते, पूर्ण व्यवस्थित बोलायला लागते, त्यावेळेला तुम्ही त्यांना जरूर एखाद्या वेळेला त्याला थोडंफार पाणी वगैरे देऊ शकता. कारण फिट्सच्या दरम्यान किंवा फिट्सच्या इमिजिएटली नंतर पेशंट्सना उलट्या होऊ शकतात आणि ती जर उलटी गुंगीच्या अवस्थेत जर छातीत गेली तर फिट्समधनं पेशंट 4-5 मिनिटात बरा होतो, पण न्यूमोनिया होऊन पेशंट नंतरच्या काळात सिरियस राहू शकतो. तर अशा कित्येक डूज आणि डोंट्स हे सर्वसामान्य लोकांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे.
डॉक्टर, एक बेसिक मात्र तेवढाच महत्त्वाचा प्रश्न की अपस्मारच्या रुग्णांवर उपचार नेमके कसे केले जातात? सर्वसामान्यतः या फिट्सचे दोन मेजर प्रकारचे उपचार आहेत. एक म्हणजे गोळ्या किंवा पातळ औषध जी लहान मुलांमध्ये दिलं जाईल, किंवा 2 नंबरचं उपचार म्हणजे ऑपरेशन. तर मी असं म्हणेन की 10 पैकी जवळजवळ 8 ते 9 पेशंट्समध्ये त्यांचे उपचार हे केवळ मेडिकल मॅनेजमेंटमध्ये असतात. म्हणजे त्यांना योग्य प्रकारची औषधं द्यावी लागतात. आता शास्त्र खूप बदललं आहे. म्हणजे मी जेव्हा MBBS करत होतो त्या काळामध्ये मोजून 3 किंवा 4 फिट्सची औषधं उपलब्ध होते. मी जेव्हा MD करत होतो तेव्हा हे औषधांची संख्या साधारण 6 ते 8 पर्यंत गेली होती. पण मी DM करून जेव्हा आज प्रॅक्टिस करतोय तर जवळजवळ 25 एक कमीत कमी अशी औषधं आहेत की जी फिट्सच्या पेशंटसाठी वापरली जातात. आणि प्रत्येक औषधांचं विशिष्ट गुणधर्म आहेत. ते त्याच्या पेशंटच्या परिस्थितीनुसार, वयानुसार, त्याच्या शरीराची धाटणी कशी आहे, जाड आहे, बारीक आहे, लग्न झालंय, नाही झालंय, लहान मुलं आहे, वृद्ध व्यक्ती आहे, ह्याच्यानुसार प्रत्येक व्यक्तीला विशेष प्रकारचं सुरक्षित औषध आम्ही चालू करून देतो. आणि बहुतेक पेशंट्स आमच्या सूचना जर त्यांनी फॉलो केल्या तर त्यांना फिट्सचा आजार अतिशय सुंदर कंट्रोलमध्ये राहतो. तर हा झाला पहिला उपचार. दुसरा पार्ट आहे ऑपरेशन. तर ऑपरेशन काही विशिष्ट पेशंट्समध्ये आपण करतो. आता हे कुठल्या पेशंट्समध्ये ऑपरेशन केलं जातं? आता उदाहरणार्थ एखाद्या पेशंटला फिट्स आहेत पण त्याला ब्रेन ट्यूमरमुळे फिट्स आहेत, तर तुम्ही ब्रेन ट्यूमर काढून टाका, फिट्स कंट्रोल होऊन जातील. किंवा एखाद्या पेशंटला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि त्याच्यामुळे फिट्स आलेत, तर तुम्ही मेंदूच्या रक्तस्रावासाठी ऑपरेशन करा, फिट्सची औषधं बंद होऊन जातील. काही पेशंट्सना ब्रेनमध्ये कुठेतरी बारीक स्कार असतो, आतल्या बाजूला कुठेतरी व्रण असतो, मेजेल टेम्पोरल स्क्लेरोसिस किंवा एखादा स्कार, अशा प्रकारचे आजार असतात. तर अशा पेशंट्सना जर समजा सर्वसामान्य औषधांनी फिट्सचा कंट्रोल चांगला नसेल तर जो डॅमेज्ड एरिया आहे, जो स्कारड एरिया आहे, तो एरिया फक्त सुरक्षितपणे काढून टाकला जातो. आणि तो काढल्यानंतर पेशंटचे फिट्स एकदम कमी होतात. म्हणजे कित्येक पेशंट ज्यांना 4-4, 6-6, 8-8 दिवसाच्या गोळ्या चालू आहेत, ते ऑपरेशन नंतर 1 गोळी, 2 गोळी किंवा 0 गोळ्यांवर पण आम्ही येताना बघितलेलं आहे. हे सोडून काही दुर्मिळ केसेसमध्ये वेगल नर्व स्टिम्युलेशन नावाचं एक स्पेशल, म्हणजे ज्याला औषधांचाही उपयोग होत नाही किंवा ह्यांना ऑपरेशनही करता येत नाही, त्याच्यामध्ये काही वेगल नर्व स्टिम्युलेशन नावाचे ब्रेनमध्ये काही इलेक्ट्रोड्स टाकता येतात. आणि काही पेशंट्सना, विशेषतः लहान मुलांमध्ये, किटोजेनिक डाएट नावाचा आम्ही उपचार देतो. म्हणजे एक प्रकारचा आहारामध्ये फरक केला जातो, ज्याच्यामध्ये आम्ही पेशंट्सचे कार्ब्स कमी करून त्यांना देणारे आम्ही कर्बोदकं कमी देऊन त्यांना आम्ही मेद किंवा चरबीयुक्त पदार्थ जास्त देतो आणि त्यांच्यामध्ये किटोसिस नावाचं एक केमिकल चेंज त्यांच्या शरीरात आणतो. आणि तो जर आला तर त्यांचे फिट्स अधिक चांगले कंट्रोल करता येतात. सो असे विविध प्रकारचे उपचार फिट्सच्या पेशंटसाठी उपलब्ध आहेत आणि ह्याच्यामध्ये निराश होण्यासारखं खरंच काही नाही आहे. डॉक्टर, जनरली फिट्स येणाऱ्या लोकांनी जास्त काळ औषधे घेतली तर त्यांना दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं, असा देखील समज अनेकांच्या मनात असतो. त्यात किती तथ्य आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यामागं मला हे सांगायचं की त्याचं इव्होल्युशन, औषधांचं इव्होल्युशन खूप छान झालेलं आहे. म्हणजे 1960, 70, 80 साली जी औषधं उपलब्ध होती, म्हणजे उदाहरणार्थ गार्डेनाल किंवा म्हणजे फिनोबार्बिटोन किंवा फेनिटॉइन सोडियम, ही जी औषधं होती, या औषधांमध्ये साईड इफेक्ट भरपूर जास्त होते. म्हणजे लिव्हरवर परिणाम होणे, मेंदूवर परिणाम होणे, किडनीवर परिणाम होणे, अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स भरपूर होते. पण जसा आता काळ सुधारला आहे, जसे मॉडर्न मेडिसिन्स उपलब्ध झालेत, त्यांचा साईड इफेक्ट प्रोफाईल हा अतिशय कमी झाला आहे. ऑलमोस्ट नाही अशा टाईपचा त्यांचा साईड इफेक्ट प्रोफाईल आहे. हवेवर असा एखादा पेशंट जर आमच्याकडे जेव्हा पेशंट दीर्घकाळ आमच्याकडे उपचार घेत असतो तेव्हा आम्ही नातेवाईकांचे कन्सर्न्स, जे त्यांच्या काळजी आहेत, त्यांचं आम्ही निरसन देखील करतो. आणि काही पेशंट्सना मधून आम्ही काही बारीक ब्लड टेस्ट करून, म्हणजे कधी क्षार चेक करतो, कधी लिव्हरची टेस्ट करतो आणि कधी पेशंटच्या CBC नावाची तपासणी करून पेशी वगैरे बरोबर आहेत का नाही बघून घेतो. आणि असा साईड इफेक्ट दिसण्याची शक्यता फार कमी असते. म्हणजे अगदी 100त एखाद दुसऱ्या पेशंटला 2 वर्ष 4 वर्ष उपचार दिल्यानंतर एखाद्या पेशंटला एखादा सौम्य साईड इफेक्ट दिसू शकतो. तर तसं जर झाला तर आम्ही ते औषध कमी करून बंद करून पेशंटला आम्ही एखाद्या नव्या औषधावर शिफ्ट करून टाकतो. आणि त्यामुळे पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे ज्या प्रकारे तो पेशंट जगतो, त्याच्या जगण्याची जी क्वालिटी आहे ती आम्ही व्यवस्थित मेंटेन ठेवतो. खरं तर डॉक्टर, आज 17 नोव्हेंबर जागतिक एपिलेप्सी दिन आहे आणि या दिनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय संदेश द्याल? जागतिक एपिलेप्सी डे आहे, जो वर्ल्ड एपिलेप्सी डे आहे, तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन केवळ एवढ्यासाठी साजरा करतो
की समाजामध्ये ह्या आजाराबद्दल जे असलेले गैरसमज, विशेषतः जे गैरसमज आहेत त्याचं निराकरण व्हावं. आणि मी हे सांगू इच्छितो की अपस्मार, एपिलेप्सी हा असा आजार आहे की मेजॉरिटी पेशंट्समध्ये त्यांचं कंट्रोल अतिशय चांगला राहतो. त्यांच्यासाठी सुरक्षित औषधं उपलब्ध आहेत. अशा पेशंट्सनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी कुठेही घाबरून जाण्याची काही गरज नाही. आणि अशा व्यक्तीच्या ज्या मुली आहेत त्यांच्या लग्न होण्याबद्दल समाजाने कुठेही दुजाभाव करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि विशेषतः फिट्सच्या पेशंटला जे कांदा किंवा हे वगैरे दिलं जातं, चप्पल वगैरे दिली जाते, हे त्यांनी नाही करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या चांगल्या न्यूरोलॉजिस्टना जवळपासच्या दाखवून त्यांचे उपचार त्यांनी घेतले गेले पाहिजेत. कुठेतरी भोंदूबाबाकडे जाऊन भूत लागलंय का किंवा देवीचं काही आहे का असा विचार करणं हे चुकीचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे श्रद्धा चांगली ठेवा, डॉक्टरांवर श्रद्धा ठेवा आणि कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा ठेवू नका, एवढंच माझं सगळ्यांना विनम्र आवाहन आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच टॉक टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.